अक्कलकोटचे दिव्य तेज. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे अभयादन देऊन करोडो भक्तांना आधार देणारे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज नेमके कोण होते? स्वामी हे भगवान दत्तात्रयांचे तिसरे पूर्ण अवतार मानले जातात. पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ, दुसरा अवतार श्री नृसिंह सरस्वती आणि तिसरा अवतार श्री स्वामी समर्थ. स्वामींचे रूप अजानुबाहू होते. त्यांचे बोलणे, चालणे आणि लीला सामान्य माणसाच्या बुद्धीपलीकडच्या होत्या. स्वामी महाराज अक्कलकोटला येण्यापूर्वी कुठे होते? प्रथेनुसार श्री नृसिंह सरस्वती महाराज कर्दळी वनात 300 वर्ष समाधी अवस्थेत होते. तिथे एका लाकूडतोड्याची कुऱ्हाड एका वारुळावर लागली आणि त्या वारुळातून रक्ताच्या थेंबाऐवजी दुधाची धार लागली. तिथूनच स्वामींचे प्रकटीकरण झाले अशी श्रद्धा आहे. कर्दळी वनातून बाहेर पडल्यानंतर स्वामींनी चंचल भारती या नावाने संपूर्ण भारत भ्रमण केले. त्यांनी हरिद्वार, केदारनाथ, बद्रीनाथ, नेपाळ, तिबेट, पुरी, द्वारका आणि रामेश्वरम अशा अनेक ठिकाणी प्रवास केला. मंगळवेढ्यातील वास्तव्य. 1838 स्वामी प्रथम महाराष्ट्रात मंगळवेढा येथे प्रकट झाले. तिथे ते अनेक वर्षे राहिले. तिथले लोक त्यांना दिगंबर स्वामी म्हणून ओळखायचे. तिथून ते सोलापूर आणि शेवटी अक्कलकोटला आले. अक्कलकोट प्रवेश 1856. स्वामी महाराज खंडोबाच्या मंदिरात आले. एका सराईत जळवा लावणाऱ्या माणसाने त्यांच्या पायाला जळवा लावल्या, पण स्वामींना त्याचे काहीच वाटले नाही. हे पाहून अक्कलकोटचे राजे आणि जनता अवाक झाली. अक्कलकोटचे मालोजीराजे भोसले स्वामींचे परमभक्त बनले. स्वामींनी राजांचा अहंकार अनेकदा दूर केला आणि त्यांना योग्य दिशा दाखवली. स्वामी कुठेही एका जागी स्थिर राहत नसत. कधी वडाच्या झाडाखाली, कधी राजवाड्यात, तर कधी गरिबाच्या झोपडीत ते राहायचे. त्यांच्यासाठी श्रीमंत आणि गरीब, राजा आणि रंक सगळे सारखेच होते. स्वामींनी कधीही स्वतःला चमत्कारी सिद्ध करण्यासाठी लीला केल्या नाहीत, तर भक्तांचा अहंकार गळवून टाकण्यासाठी आणि त्यांची भक्ती दृढ करण्यासाठी काही प्रसंग घडवले. स्वामींचे परमभक्त चोळप्पा यांच्या घरी स्वामी राहायचे. अतिशय गरिबी असतानाही चोळप्पा आणि त्यांच्या पत्नीने स्वामींची सेवा केली. स्वामींनी त्यांच्या घरातील गरिबी कायमची दूर केली. धारवाडचे बाळप्पा स्वामींच्या दर्शनाला आले आणि ते त्यांचेच होऊन गेले. स्वामींनी त्यांना आपली पादुका निसंगी सेवा दिली. स्वामींच्या दरबारात धर्माचा कोणताही भेद नव्हता. एका मुस्लिम भक्ताला मक्केची यात्रा करायची होती. स्वामींनी त्याला अक्कलकोटमध्येच मक्केचे दर्शन घडवले अशी ही कथा आहे. वेद आणि शास्त्रांचा अभिमान बाळगणाऱ्या अनेक विद्वानांना स्वामींनी केवळ एका दृष्टिक्षेपाने निरुत्तर केले नाही आणि खऱ्या ज्ञानाची ओळख करून दिली. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ वाक्य नसून भक्तांना दिलेले सर्वात मोठे सुरक्षा कवच आहे. संकट काळात धीर न सोडण्याची शिकवण यातून मिळते. स्वामी आळशीपणाचे कडक विरोधक होते. हातपाय हलवा तरच देव पावेल असे ते सांगायचे. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही हा त्यांचा मुख्य संदेश होता. स्वामी केवळ माणसांवर नाही तर गाय, कुत्रा, घोडा या प्राण्यांवरही तितकीच माया करायचे. निसर्गाशी एकरूप राहण्याचा त्यांचा संदेश होता. महासमाधीचा तो दिवस 1878 चैत्र वैद्य त्रयोदशी मंगळवार दिनांक 30 एप्रिल 1878 रोजी स्वामींनी अक्कलकोट येथील वडाच्या झाडाखाली आपला अवतार संपवला. मी गेलो नाही, मी जिवंत आहे. समाधी घेण्यापूर्वी भक्तांनी रडण्यास सुरुवात केली. तेव्हा स्वामींनी स्पष्ट शब्दात सांगितले, मी गेलो असे मानू नका. आम्ही कर्दळीवनात गेलो आहोत. आम्ही पुन्हा प्रकट होऊ. आमचे वास्तव्य नेहमी अक्कलकोटमध्येच राहील. आजही लाखो भक्त अक्कलकोटला जातात आणि स्वामींच्या अस्तित्वाचा अनुभव घेतात. स्वामींचे कार्य त्यांच्या परंपरेतील शिष्यांनी जसे की गजानन महाराज, साईबाबा, शंकर महाराज पुढे चालू ठेवले. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नसे अंत ज्याला, नसे आदी कोणी. अमृतातुनी मूर्ती आली कुर्मासनी. कर्दळीवनाचा तो भेदुनी अंधार, प्रकटला अक्कलकोटी प्रकाशाचा पोल.
अजानुबाहू मूर्ती ती, तेज आगळे भारी, दृष्टी पडता ज्यांची संकटे पळती दुरी. राजे असो वा रंक, चरणी चुकले सारे, स्वामींच्या एका शब्दाने फिरले नशिबाचे वारे. गाभारा अक्कलकोटचा तृप्त करी मनाला, माऊलीचा तो वटवृक्ष सावली देई जीवाला. हात पाय हलवा, कष्ट करा हा मंत्र दिला, आळस टाकूनी मानवाने कर्माचा मार्ग धरिला. कधी चोळपाची भक्ती, कधी बाळप्पाचे प्रेम, भक्तांच्या या माऊलीने राखले सर्वांचे क्षेम. जरी संपला अवतार तरी अंत नाही झाला, मी गेलो नाही कुठे हाच दिलासा दिला. जेव्हा खचेल कधी मन, डोळ्यात येईल पाणी, तेव्हा आठवावी स्वामींची ही अमृतवाणी. का काळजी करीतोस, विचार माझा मनी राही, भिवू नकोस रे भक्ता, मी तुझ्या पाठीशी आहे.